द्रव्याच्या अवस्था आणि वैशिष्ट्ये. द्रव्य म्हणजे काय? ज्याला वस्तुमान असते आणि जी जागा व्यापते त्याला द्रव्य म्हणतात. द्रव्याच्या मुख्य तीन अवस्था कोणत्या? स्थायू, द्रव आणि वायू. द्रव्याची चौथी अवस्था कोणती? प्लाझ्मा. द्रव्याची पाचवी अवस्था कोणती? बोस आइन्स्टाईन कंडेन्स. स्थायूमध्ये अंतर्रेणवीय बल कसे असते? अतिशय प्रबळ. द्रव्याचा आकार कसा असतो? अनिश्चित, ज्या पात्रात ठेवू तसा. वायूमध्ये अंतर्रेणवीय बल कसे असते? अतिशय क्षीण, नगण्य. स्थायूंना निश्चित काय असते? आकार आणि आकारमान दोन्ही. द्रवांना निश्चित काय असते? आकारमान निश्चित असते पण आकार नाही. वायूंचे वैशिष्ट्य काय? त्यांना आकार आणि आकारमान दोन्हीही अनिश्चित असतात. द्रव्यांचे वर्गीकरण: मिश्रण, संयुग आणि मूलद्रव्य. द्रव्याचे रासायनिक संघटनेनुसार तीन प्रकार कोणते? मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात. हायड्रोजन हे काय आहे? हायड्रोजन एक मूलद्रव्य आहे. संयुग म्हणजे काय? दोन किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक क्रियेने ठराविक प्रमाणात एकत्र आल्यावर तयार होणारा पदार्थ. पाणी, वॉटर हे काय आहे? पाणी हे एक संयुग आहे. संयुगाचे गुणधर्म मूळ घटकांपेक्षा कसे असतात? पूर्णपणे वेगळे असतात. मिश्रण म्हणजे काय? दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकत्र केल्यास तयार होणारा पदार्थ, याला मिश्रण म्हणतात. हवा, एअर हे काय आहे? हवा हे विविध वायूंचे मिश्रण आहे. मिश्रणातील घटकांचे गुणधर्म कसे असतात? ते कायम राहतात, बदलत नाहीत. पित्तळ, ब्रास हे काय आहे? पित्तळ हे संमिश्र मिश्रण आहे. संयुगाचे वर्गीकरण आणि संघटन: सेंद्रिय, असेंद्रिय आणि जटिल संयुगे. सेंद्रिय संयुगे कशाला म्हणतात? ज्या संयुगांना तीव्र उष्णता दिल्यावर कार्बन मागे उरतो त्याला सेंद्रिय संयुगे म्हणतात. सेंद्रिय संयुगांना दुसरे नाव काय? कार्बनी संयुगे. असेंद्रिय संयुगे म्हणजे काय? ज्यांचे अपघटन होऊन मागे अवशेष उरतो किंवा जे निसर्गातून मिळतात. कार्बोदके आणि प्रथिने ही कोणती संयुगे आहेत? सेंद्रिय संयुगे. मीठ आणि चुनखडी ही कोणती संयुगे आहेत? असेंद्रिय संयुगे. जटिल संयुगे कशाला म्हणतात? ज्यांच्या रेणूमध्ये अनेक अणू आणि मध्यभागी धातूचा अणू असतो. क्लोरोफिलमध्ये कोणता धातू असतो? मॅग्नेशियम, Mg. हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? लोह, Fe. व्हिटॅमिन B12 मध्ये कोणता धातू असतो? कोबाल्ट, Co. कापूर जळाल्यावर काय शिल्लक राहतो? काहीही नाही, तो सेंद्रिय पदार्थ आहे. रसायनशास्त्र, मिश्रणे आणि मूलद्रव्ये. महत्त्वाच्या संकल्पना आणि उत्तरे. समांगी मिश्रण म्हणजे काय? ज्या मिश्रणात सर्व घटक सजीव होतात, एकजीव होतात, एकच प्रावस्था असते. विषमांगी मिश्रण म्हणजे काय? ज्या मिश्रणात दोन किंवा अधिक प्रावस्था असतात. द्रावण म्हणजे काय? दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला द्रावण असे म्हणतात. द्रावक म्हणजे काय? द्रावणात जो घटक जास्त प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात. द्रव्य म्हणजे काय? द्रावणात जो घटक कमी प्रमाणात असतो त्याला द्रव्य म्हणतात. निलंबन म्हणजे काय? ज्या विषमांगी मिश्रणात कणांचा व्यास 10⁻⁴ मीटरपेक्षा जास्त असतो त्याला निलंबन म्हणतात. कलील म्हणजे काय? ज्या मिश्रणात कणांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या आसपास असतो आणि ते अर्धपारदर्शक दिसते त्याला कलील म्हणतात. दूध हे काय आहे? दूध हे एक कलील आहे. द्रावणाचे कण उघड्या डोळ्यांनी दिसतात का? नाही. गाळण क्रियेने कलिलामधील घटक वेगळे करता येतील का? नाही.
ज्या मूलद्रव्यांना चकाकी असते त्यांना काय म्हणतात? धातू. ज्या मूलद्रव्यामधून उष्णता आणि वीज वाहते त्यांना काय म्हणतात? सुवाहक धातू. धातूचे उदाहरण द्या. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन. अधातूचे उदाहरण द्या. ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन. धातू सदृश्य मेटॉलॉइड्स म्हणजे काय? ज्यांचे गुणधर्म धातू आणि अधातू यांच्या दरम्यान असतात त्यांना धातू सदृश्य असे म्हणतात. सिलिकॉन हे काय आहे? धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. अँटिमनी हे कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे? धातू सदृश्य. धातू सहसा कोणत्या अवस्थेत असतात? स्थायू. पारा सोडून. मृदू धातूचे उदाहरण द्या. सोडियम आणि पोटॅशियम. हिरा हे काय आहे? कार्बनचे एक रूप अधातू आहे. सर्वात जास्त तन्यता असलेला धातू कोणता? सोने. रासायनिक सूत्रे आणि व्हॅलेन्सी संयुजा. पाण्याचे रासायनिक सूत्र काय? H2O. मीठ सोडियम क्लोराईडचे सूत्र काय? NaCl. संयुजा व्हॅलेन्सी म्हणजे काय? अणूची इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता. हायड्रोजनची संयुजा किती आहे? 1. कार्बनची संयुजा किती आहे? 4. ऑक्सिजनची संयुजा किती आहे? 2. मॅग्नेशियम क्लोराईडचे सूत्र काय? MgCl2. मिथेनचे रेणूसूत्र सांगा. CH4. सल्फ्युरिक ॲसिडचे सूत्र काय? H2SO4. चुनखडीचे कॅल्शियम कार्बोनेट सूत्र काय? CaCO3. सारांश. H2O, NaCl, MgCl2, CH4, H2SO4, CaCO3